नमस्कार, माझं नाव निशा हरिश्चंद्र पुंजीर. मी आपल्या अक्षरधन ग्रुपची सदस्य आहे. मी आज तुम्हाला आपल्या अक्षरधन ग्रुपचे सदस्य B.R. पवार यांच्या चप्पल या कथेचं अभिवाचन करून दाखवणार आहे. सुरू करत आहे. आज जरा उशीरच झाला तिला. आधीच शाळेतल्या घटक चाचण्यांचा रिझल्ट लावता लावता उशीर झाला होता. तरीही घरी येऊन फ्रेश होऊन लगोलग निघाली. त्यात नेमकी तिची चप्पल तुटली. तिच्या सोसायटीपासून तिसऱ्या सोसायटीत तर जायचं होतं. रस्त्यात चप्पल दुरुस्त करणाराही नाही. अखेर 10 पावलं चप्पल घासत जाताना गती इतकी कमी झाली की तिनं तिथेच फुटपाथच्या कडेला चप्पल काढून ठेवली आणि अनवाणीत चालू लागली. अर्णव आणि राणी दोघेही वाट पाहून थकले असतील. मावशींनी पोळी भाजी केली असेलच, पण मुले जेवलीत की नाही कुणास ठाऊक. त्यांचा डॅडी अरुण मोठा मॅनेजर, पण अजूनही आला नसेल. लवकर पोचलं पाहिजे. आता इतक्या उशिरा ती काय शिकवणार होती आणि मुलं काय अभ्यास करणार होती, पण तरी ती घाईत निघाली. मुलांना एकदा गुड नाईट केलं तरी पण मोठं समाधान मिळतं. खरं तर आज तिला दुपारी डबाही खायला वेळ मिळाला नव्हता, पण मुलांच्या काळजीनं ती चहाही न पिता निघाली. जरा जास्तच लळा लागला होता मुलांचा. वेळेत लग्न केलं असतं तर अशी 5वी 6वीलाच असते तिची ही मुलं. नाकीटोळी नीटच असूनही सावळा रंग आणि मंगळ आळाला. तशी ही तरी कुठं परक्यांची मुलं होती म्हणा. त्या अमावस्येच्या काळ रात्री ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सेवा करत सोबतीला राहिली आशासोबत. अगदी डॉक्टरांनी सर्वांना स्पष्ट सांगितलं, आशा उद्याचा सूर्य नाही पाहू शकणार. ज्यांची भेट झाली त्यांनी घरी जा. तिचा वेदनादायक मृत्यू नाही पाहू शकणार तुम्ही. पण तरीही विद्या तिथेच थांबली. कधीतरी 2री की 3रीच्या वर्गात पकडलेला आशाचा हात इतक्या सहजासहजी तिच्या हातून सुटणार नव्हता. मला मुलांचा फोटो दाखव, आशाची शेवटची इच्छा. विद्यानं घाईघाईनं स्वतःच्या मोबाईलमधला अर्णव आणि राणीचा फोटो दाखवला आणि खोल गेलेल्या डोळ्यातून अश्रूंची धार धावू लागली. तुझ्या मोबाईलमध्ये आली आहेत दोघेही, हृदयात जप त्यांना. एवढं बोलता बोलता आणि अचानक श्वास कोंडले तिचे. दम वाढला, चेहरा भयानक होऊ लागला. विद्यानं इमर्जन्सी बेल दाबली, बाहेर डॉक्टरकडे धाव घेतली. पण ते सर्व येईपर्यंत नजर स्थिर झाली होती तिची, जणू विद्याच्या उत्तराची वाट पाहत. विद्या तिचं उत्तर रोज देत राहिली आणि तिच्या जगण्याची कारणं तिला सापडत गेली. अर्णव आणि राणी हळूहळू जीवनाच्या भागत झाला म्हणा तिच्या. ती घरात आली की अगदी नाचतच सुटले दोघे. इतक्या उशिरा येऊनही ती आल्यावरच जेवू म्हणून ती थांबली होती. इतका का ग उशीर केला मावशी? तू आली नाहीस तरी मी अभ्यास केला सर्व. दादाच करत नव्हता. केलं का मावशी? मी पण केला अभ्यास, पण अधूनमधून तुझी आठवण येत होती, असं म्हणत अर्णव तिला बिलगला आणि राणीही. दोघांचे आनंदी चेहरे तृप्त मानाने दुरून पाहत अरुणलाही नकळत भरून आलंच. पण 40शी भावना लपवण्यासाठीच लागते बहुतेक. अन भिंगारच्या भावना ओळखल्या बऱ्याचदा डोळे मिटून घ्यावे लागतात. ते 2 कोंडच विलगलेले आनंदकंद हलकेच बाजूला सारत विद्यानं वाढायला घेतलं. आज काही अभ्यास करायचा नाही बरं का. छान पोटभर जेवून पटकन झोपा तुम्ही जेवूनच जाणार. तिचं बोलणं मध्येच तोडत अरुण बोलून गेला. आता इतक्या उशिरा कुठे स्वयंपाक करत बसाल? हो मावशी, आमच्या सोबतच जेव. रोज आमचा अभ्यास घेतेस, जेवू घालतेस आणि जातेस तशीच. डॅडी पण कधी नसतो जेवायला, आज तोही आहे. तू पण जेव ना आमच्यासोबत, प्लीज प्लीज प्लीज. इतका गोड गोंधळातला आग्रह ती तरी कुठे टाळू शकणार होती. जेवायला बसल्यावरही दोघांनी तिच्या हातून एक एक घास भरवून घेतला हक्काने. मगच सुरुवात केली. रविवारी सुट्टीच्या दिवशी मी काहीतरी छान बनवून आणते पिल्लांना तुमच्यासाठी. त्यापेक्षा इथंच बनवलं तर छान गरम गरम खायला मिळेल आम्हाला. तुम्हाला जे हवं ते आणून ठेवतो शनिवारीच. हो मावशी, असंच कर. झाला गोंधळ पुन्हा सुरू. तो कसाबसा शांत करत पुन्हा जेवायला सुरुवात झाली. प्रचंड वर्कलोडमुळे नेहमी उशिरा येणारा अरुण बऱ्याच दिवसांनी मुलासोबत जेवत होता. रोज किती आनंद भरून वाढते ही विद्या मुलांना, हे आजच तो पहिल्यांदा पाहत होता. जेवता जेवता मावशीची चप्पल तुटण्याची स्टोरी ऐकून मुलं अगदी खदाखदा हसत सुटली. तिनं सगळं आवरून ठेवलं. सगळं जिथल्या तिथं करून मुलांना झोपून
ती जायला निघाली. दरवाजा उघडला तर समोर दारात फॅशनेबल लेडीज चपला. ती दचकून माघारी वळाली. मागे अरुण उभा होता. आशासाठी घेतल्या होत्या, पण त्या वापरण्याआधीच ती हॉस्पिटलाइज झाली. तुम्हाला होतील मापात, घालून तर पहा. जरा संकोचतच तिने आशांच्या चपलांमध्ये पाय सरकवले आणि अरुणच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान झळकलं. त्याच्या डोळ्यातलं समाधान आणि तिचं हलकेच लाजणं यांच्यामध्ये मात्र मंगळानं काहीही लुडबुड केली नाही. कथा आवडली असल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.